श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6. मग रायाते म्हणे संजयोजी, तोच अभिप्राय अवधारिजो, कृष्ण सांगती आता जो योग रूप. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे, केले अर्जुना लागी नारायणे, की तेचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही. कैसी दैवाची थोरी नेणिजे, जैसे तान्हेलया तोय सेविजे, की तेची चवी करुनी पाहिजे तव अमृत आहे. तैसे आम्हा तुम्हा झाले, जे आडमुखी मुठी तत्व फावले. तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तू ते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले कुमारांची. हे जाणवनी मनी हासला, म्हणे म्हातारा मोहे नासला. एरवी बोल तरी भला झाला अवसरीचा. परी ते तैसे कैसेनी होईल, जात्यंदा कैसे पाहेल. तेवीची एरू रुसे घेईल म्हणूनी बिहे. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषला. जे तो संवाद उफावला कृष्णार्जुनांचा. तेणे आनंदाचे निधालेपणे, साभिप्राय अंतःकरणे. आता आदरेसी बोलणे घडेल तया. तो गीते माझी षष्ठीचा, प्रसंगू असे आयणीचा. जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला, तैसे गीतार्थाचे सार. जे विवेक सिंधूचे पार, ना ना योग विभव भांडार उघडले की. जे आदि प्रकृतीचे विसमणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे. जेथून गीता वल्लीचे ठाणे प्ररोह पावे. तो अध्याय 6 वरी साहित्याची या बरवा सांगी जाईल. म्हणून परिसावा चित्त देऊनी. माझा मराठाची बोलू कवतिके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरेची रसिके मेळवीन. जिये कोवळीके चेनी पाडे, दिसती नादींचे रंग थोडे. वेदे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा. परी रसना म्हणे रसू हा आमुचा. घ्राणासी भावो जाय परिमलाचा, हा तोच होईल. नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळाही पुरोधा लागे धणी. ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे. बोला भुजाई आविष्करे अलिंगावया. ऐसी इंद्रिये आपुलालिया भावी झोंबती. परितो सरसेपणेची बुझावी. जैसा एकला जग चेववी सहस्त्र करू. तैसे शब्दाचे व्यापकपण, देखिजे असाधारण. पातेया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरली. हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करूनी ठाण दिवी. जो इंद्रियाते चोरूनी जेवी, तयासीची फावे. एथ श्रवणाचेनी पांगे वीण, श्रोतया व्हावे लागे. हे मनाचेनीची अंगे भोगावे गा. आहाच बोलाची वालीफ फिडीजे, आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे. मग सुखेची सुखाडीजे तया माझी. ऐसे अळवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल, मुका बोले तयाची. परी ते असो आता आघवे, न लगे श्रोते या कडसावे. जे एथ अधिकार्ये स्वभावे पूर्ण काम. जी ही आत्मबोधाची या आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरवंडी. ते वाचून तिची गोडी नेणती आणिक. जैसा वायसी चंद्रून ओळखीजे, तैसा प्राकृती ग्रंथू हा नेणीजे. आणि तो हिमांशु जेवी खाजे चकोराचे. तैसा सज्ञानासी तरी हा ठाओ, आणि अज्ञानासी आन गाओ. म्हणून बोलावया विशो पहाओ विशेष नाही. परी अनुवाद लोमी प्रसंगे, ते सज्जनी उपसाहावे लागे. आता सांगेन काही श्रीरंगे निरोपिले जे. ते बुद्धी कवळिता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे. परी निवृत्ती कृपा उजेडे देखैन मी. जे दिठी न पविजे, ते दिठी वीण देखिजे.
जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ. ना तरी जे धातू आदिया न जोडे ते लोहीची पन्नरे सापडे. जरी दैवयोगे चढे परिसू आता. तैसी सद्गुरु कृपा होये तरी करिता काय आपुन हे. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेणे कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन. अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातू. तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. ऐकई योगी आणि संन्यासी जनी हे अज्ञानोची सिनाने मानी. एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकूचिते. सांडिजे तुझया नामाचा आभासू तरी योगू तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. जैसे नामाचेनी अनारिसेपणे एका पुरुषाते आळवणे. का दोही मार्गी जाणे एकाची ठाया. ना तरी एकची उदक सहजे परी सिनाना घटी भरिजे. तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचे. ऐकै सकळ संमत जगी अर्जुनागा तोच योगी. जो कर्मे करूनी रागी नोहेची फळी. जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी वीण सहजे. आणि तेथी चितिये बीजे अपेक्षी ना. तैसे आमनायाचेनी आधारे जातीचेनी अनुकरे. जे जेणे अवसरे करणे पावे ते तैसेची उचित करी. परी साटोप नाही शरीरी बुद्धी करोनी फळवेरी जायेची ना. ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी. तोची भरमसेसी योगीश्वर. वाचूनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडीन बद्धक. तरी टाको टाकी आणिक एक मांडीची तो. जैसा क्षाळून या लेपू एकू सवेची लावीजे आणिकू. तैसा आग्रहाचा पायकू पिचंबे वाया. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीचे आहे सहजे. की तेची संन्यासे वाढविजे सरिसे पुढती. म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्मरेखा नोलांडिता. आथी योग सुख स्वभावता आपण पाची. ऐके संन्यासी तोची योगी. ऐसी एक वाक्यतेची जगी गुढी उभिली अनेगी शास्त्रांतरी. जेथ संन्यासीला संकल्पू तुटे तेथची योगाचे सार भेटे. ऐसे अनुभवाचेनी धटे साच तया. आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा अति पार्था. तरी सोपाना या कर्मपथा चुका झणे. येणे यमनियमाचेनी तळवटे रिगे आसनाची ये पाऊल वाटे. येई प्राणायामाचेनी आडकंठे वरवता गा. मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीची याही पाया निसरडा. जेथ हटिये आसांडिती होडा कडे लग. तरी अभ्यासाचेनी बळे प्रत्याहारी निराळे. नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. ऐसा पवनाचेनी पाठारे येता धारणेचे पैसारे. क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. मग तया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव. जेथ साध्य साधना खेव समरसे होय. जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके. ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. येणे उपाये योगारूढ जो निरवधी झाला प्रौढ. तयाची या चिन्हाचा निवाड सांगैन ऐक. तरी जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या एरझारा. जो आत्मबोधाची या ओरा पहुडला असे. जयाचे सुखदुःखाचेनी अंगे झगटले मानस चेवून घे. विशोपासीही आलिया सेन घे रिघे हे काय म्हणून. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढिनली परी कही फळ येतूची चाड नाही अंतःकरणी. असतेनी देहे येतुला जो चेतूची दिसे निदैला. तोची योगारूढ भला ओळख तू. तेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मो बहु ऐकता. सांगे तया ऐसी योग्यता कवणे दिजे. तवा हसोनी कृष्ण म्हणे तुझे नवल ना हे बोलणे. कवणासी काय दिजेल कवणे येथ अद्वैती ये. पै व्यामोहाची ये सेजे बळिया विद्या निद्रुतू होईजे. ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे जन्म मृत्यूचा.
पाठी अवसात ये चेवो तै ते आगवेची होय वावो ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाची म्हणून आपणची आपणे या घातुकी इजत असे धनंजया चित्त देऊन या नाथिलिया देहाभिमाना हा विचारुनी अहम सांडिजे मग असतीची वस्तू होईजे तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली एरवी कोश कीटाची या परी तो आपण पेया आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी पारुखला कैसे प्राप्तीची ये वेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे की असते आपुले डोळे आपण झाकी का कवणू एकू भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे घेऊन टाके एरवी होय ते तोची आहे परी काय कीजे बुद्धी तैसी नोहे देखा स्वप्नीचेनी घाये की मरे साचे जैसी ते शुकाचेनी अंग भारे नळिका भविनली एरी मोहरे तरी तेणे उडावे परी न पुरे मनशंका वायाची मान पिळी अटवे ये आवळी टिटिया तू नळी धरून ठाके म्हणे बांधला मी फुडा ऐसिये भावनेची ये पडे खोडा की मोकळिया पायांचा चवडा गुंफी अधिके ऐसा काजे विणा आतुडला तो सांगपा काही आणिके बांधला मग न सोडी जरी नेला तोडवून आधा म्हणून आपण पेया आपणची रिपू जेणे वाढविला हा संकल्पू एर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेघे तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दूरी नाही जैसा किडाळाचा दोष जाये तरी पन्नरे तेची होये तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी घटाकारुहा जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया तैसा देही अहंकारू नाथिला समूळ जयाचा नासला तोच परमात्मा संचला आधीच्या आधी आता शीतोष्णांची या वाहणी तेथ सुखदुःखाची कडसणी ये न समातिगा बोलणी मानापमानांची जिया जिया सूर्य जाये तेवते तेजाचेची विश्व होये तैसे तया पावे ते आहे तोच म्हणवणी देखे मेघवनी सुटती धारा तिया न रूपती जैसिया सागरा तैसी शुभाशुभे योगेश्वरा नवती याने जो हा विज्ञानात्मको भाव तया विवरिता झाला वाहो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची आता व्यापकू की एकदेशी उहा पोही हे ते जे ऐसी ते करावी ठेली अपैसी दुजे न विण ऐसा शरीरीची परी कौतुके ब्रह्माचेनी पाडे तुके जेणे जिंतिली ये के इंद्रिये गा तो जितेंद्रियू सहजे योगयुक्तूची म्हणिजे जेणे साने थोर नेणिजे कवणे काळी देखे सोनयाचे निखळ मेरू एसणे डिसाळ आणि मातीयेचे डिखळ सरिसेची मानी पाहता पृथ्वीचे मोल थोकडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे देखे दगडाचेनी पाडे निचाड ऐसा तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भाव वेदू विचित्रू संकल्पू कैचा तया बंधुकाही कासयाचा द्वेषिया कवणू तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोध झाला मग तयाची ये दृष्टी अधमोत्तम असे किरीटी काही परिसाची ये कसवटी वानिया कीजे ते जैसी निर्वाण सुवर्णची करी तैसी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर ते विश्वालंकाराचेनी विसुरे जरी आहाती आनाने आकारे तरी घडले एकेची भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे म्हणून आहाच वाहाच न झकवे येणे आकार चित्रे घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूंची सैंग सृष्टी परितो एक वाचून गोठी दुजी नाही ऐसेनी प्रतिती हे गवसे अनुभव ही जया असे तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे जयाचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्तीसी ठाओ जयाचेनी संगे ब्रह्मभावो भ्रांतासिगा दयाचेनी बोले धर्मू जिये दिठी महासिद्धी ते विये देखई
स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते वानिता लाभो आती. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे. मग आपण पाची आपण असे अखंडित. ऐस्या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जे तिही लोकी तोची म्हणवणी. ऐसी ये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुअसपणे कृष्ण बोले. जो ज्ञानियाचा बापू देखणे यांची ये दिठी दीपू. जया दादुल्याचा संकल्पू विश्वरची. प्रणवाची ये पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे. ते जयाची या यशा धाकुटे वेडू न पुरे. जयाचेनी अंगिके तेजे आओ रवी शशीची वणीचे. म्हणवनी जग हे वेसजे वीण असे तया. हा गा नामचे एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे. गुण एकैक काय तयाचे कलशील तू. म्हणवनी असो हे वानणे सांगो नेणो कवणाची लक्षणे. दावावी येणे मिशे येणे का बोलिला तू. ऐका द्वैताचा ठावोची फिडी ते ब्रह्मविद्या की जेल उघडी. तरी अर्जुन पढिये गोडी नासेल हन. म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आड लावणे. केले मनची वेगळ वाणे भोगावया. जया सोहम भावा अटकू मोक्ष सुखा लागोनी रंकू. तयाचे दिठीचा झणे कळंकू लागे प्रेमा. विपाये अहंभाव ययाचा जाईल मी तेची हा जरी होईल. तरी काय किजेल एकले या. दिठीचे पाहता निविजे का तोंड भरोनी बोलिजे. दाटूनी खेव दीजे ऐसे कवण आहे. आपुलिया मना बरवी जे असमाई गोठी जीवी. ते कवणेसी मग चावळावी जरी ऐक्य झाले. या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे हातासने. बोला माझी मन मने आलिंगू सरले. हे परिस्ता जरी कानडे तरी जाणपा. पार्थ उघडे श्रीकृष्ण सुखाचेची रूपडे ओतले आहे. हे असो वयसेची शेवटी जैसी एकची बिये वांझोटी. मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. तैसे जाहले अनंता ऐसे तरी मी न म्हणता. जरी तेथ न देखता अतिशयोतयाचा. पहा पहा नवल कैसे चोज के उपदेश के झुंज परी. पुढे वालभाचेची भोज नाचत असे. आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी. पिसे आणि न बोलवी तरी ते काही. म्हणवनी भावार्थ हा ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा. की सुखे शृंगारिलिया मानसा दर्पणवतो. बाप पुण्य पवित्र जगी भक्ती विजासी क्षेत्र. तो कृष्ण कृपे पात्र ययाची लागी. हो का आत्मनिवेदना तळीची जे पीठिका आहे सख्याची. पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृका गा. पासीची गोसावी वर न वानिजे मग पायिकाचा गुण घेईजे. ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. पहा पहा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे. ते पतिहुनी काय न वानिजे पतिव्रता. तैसा अर्जुन विशेषे स्तवावा. ऐसे आवडले मज जीवा. जे तो त्रिभुवनीची या दैवा एकायतन झाला. जयाची या आवडीचेनी पांगे अमूर्त ही मूर्ती आवगे. पूर्णापरी लागे अवस्था जयाची. तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव. काय नादाते हन बरव जिणवून आली. हा हो नवल नोहे देशी मराठी बोलीजे तरी ऐसी. वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. कैसे उन्मेघ चांदणे तार आणि भावार्थ पडे गार. हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी ये थोरी. तेने विवळले जेथ अंतरी तेथ डोलू लागला. डोलू आला ते निवृत्तीदासे जाणितले. मग अवधान द्या म्हणितले. नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळिला. शेखी आईता उपेगा गेला पांडवासी. म्हणवनी बहु दिवसू ओळगावा का अवसरू पाहोनी विनवावा. हाई सोस तया सदैवा पडेची ना. हे असो कथा सांगे वेगी. मग अर्जुन म्हणे सलगी देवा ये संत चिन्हे अंगी न ठाती माझ्या. एरवी यया लक्षणाची या सारा. मी अपाडे कीर अपुरा परी तुमचेनी बोले. अवधारा थोरावे जरी. जी
तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्ममिया होईजेल, काही झाले अभ्यास इजेल सांगाल ते. हा हो नेणो कोणाची कहाणी, आई कोणी श्लाघे जतासो अंतःकरणी, ऐसी झालेपणाची श्रेयाणी कायसी देवा. हे अंगे म्या होई जो का, हे तुले गोसावीपणे किजो का, तवा हसोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. देखा संतोष एकू न जोडे, तव सुखाचे संग साकडे, मग जोडिलिया कवणीकडे अपुरे असे. तैसा सर्वेश्वर बळिया सोके, म्हणून ब्रह्म होय कौतुके. बरी कैसा मारे हातला पा पिके दैवाचेनी, जो जन्म सहस्त्रांच्यासाठी इंद्रादिका महागू भेटी, तो अधीन केतुला किरीटी, जे बोलूही न साहे. मग ऐका जे पांडवे म्हणितले, म्या ब्रह्म होवावे, ते अशेषही देवे अवधारिले. ते तर ऐसेच एक विचारिले, जे यया ब्रह्मत्वाचे डोळे, परी उदरा वैराग्य आले आहे बुद्धीचिया. एरवी दिवस तरी यया अपुरे, परी वैराग्य वसंताचेनी भरे, जे सोहंभाव मौरे मोडवून आला. म्हणून प्राप्ती फळी फळता एयासी वेळू न लगेल आता, होय विरक्तू ऐसा अनंता वरवसा झाला. म्हणे जे जे हा अधिष्ठील, ते आरंभीचा या फळेल, म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू आया. ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराज. जेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळांची या कोडी, जे मार्गीचा कापडी महेशू अजुनी. पै योगी वृंदे वहिली, आडच्या आकाशे निघाली, की तेथ अनुभवाच्या पाऊली धारणा सापडली. तीही आत्मबोधाचेनी उजुकारे, धाव घेतली एकसरे, एर सकळ मार्ग निदसुरे सांडूनिया. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येणेची पंथे. हा मार्गू जैन देखिजे, तै तहान भूक विसरिजे, रात्री दिवसू नेणिजे वाटे ये. चालता पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे, वाटलिया जोडे स्वर्ग सुख. निघिजे पूर्वीली मोहरा, की येईजे पश्चिमेची या घरा, निश्चळपण धनुर्धरा चालणे येतीचे. येणे मार्गे जया जाईजे, तो गाव आपणची होईजे, हे सांगो काही सहजे जाणसी तू. तेथ पार्थे म्हणितले, देवा तरी तेची मग केव्हा, का आरती समुद्रवनी न काढावा बुड तुझी मी. तव कृष्ण म्हणती ऐसे, हे उत्सुक बोलणे काय असे, आम्ही सांगत सो पैसे वरी पुसले तुवा. तरी विशेष आता बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. जेथ आराणुकेचेनी कोडे, बैसलिया उठून आवडे, वैराग्यासी दून चढे देखिलिया जे. जो संती वसविला ठाओ, संतोषासी सावाओ, मना होय उत्साहो धैर्याचा. अभ्यासूचे आपण याते करी, हृदयाते अनुभव वरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखांडियाही आस्था मूळ होय. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा झाला अवचिता, तरी सकामुही परी माघवता निघो विसरी. ऐसे न राहत याते राहावी, भ्रमतयाते वैसवी, थापटून चेववी विरक्ती ते. हे राज्यवर सांडिजे, मग निवांत येतचे असिजे, ऐसे शृंगार्याही उपजे देखत खेऊ. जे येणे माने बरवंट, तैसेचे अति चोखट, जेथ अधिष्ठान प्रकट डोळा दिसे. आणि एक पहावे, जे साधकी वसते होवावे, आणि जनाचेनी पाय रवे मिळेची ना. जेथ अमृताचेनी पाडे, मुळाही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. पाऊला पाऊला उदके, वर्षा काळी चोखे, निर्जरे का विशेषे सुलभे जेत. हो आतपुही अळुमाळू, जाणीजे तरी शीतळू, पवनू अति निर्बळू मंदू झुळका. बहुत करुणी निशब्द, दाट न रेगे श्वापद, शुक हन षटपद ते उते नाही. पाणी लगे हंसे, चारी दोनी चारी सारसे, कवणे एके वेळे बैसे कोकिळही होय. निरंतर नाही तरी आली गेली काही, होतु का मयुरेही आम्ही नान म्हणू. परी आवसिक पांडवा, ऐसा ठाव जोडावा, तेथ निगूढ मठ होआवा,
का शिवालय. दोहो माझी आवडते जे मानले होय चित्ते, बहुत करुनी एकांत सिजे गा. म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे, राहेल ते तर रचावे आसनायचे. वरी वस्त्राची घडी माझी चोकट मृगसेवडी, तळवटी अमोडी कुशांकुर. सकोमळ सरिसे सुबद्ध राहती पैसे, एके पाडे तैसे ओझा घाली. परी सावियाची उंच होईल तरी अंग हन डोलेल, नीच तरी पावेल भूमिदोष. म्हणून तैसे न करावे समभाग धरावे, हे बहु असो होवावे आसन ऐसे. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवीजे. जेत स्मरतेनी आदरे सबाय सात्विके भरे, जव काठिन्य विरे अहंभावाचे. विषयांचा विसर पडे इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य जे सहजे फावे तव राहीजे, मग तेणेची बोधे बैसजे आसनावरी. आता अंगाते अंगवरी पवनाते पवनूधरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. प्रवृत्ती मागवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे, आगवे अभ्यासु सरे बैसत घेऊ. मुद्रेची प्रौढी ऐसी तेची सांगी जेल आता परियेसी, तरी उरू या जगनासी जडू निघाली. चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी, सुगटिते गाडी संचरी पा. सव्यते तळी ठेविजे तेणे सिवणी मध्यू पिढीजे, वरी बैसे तो सहजे वामचरणू. गुदमेढरा तवती चारी अंगुळे निरुती, तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडूनिया. माझी अंगुळे एक निगे तेथ टाचेचेनी उत्तर भागे नेहटीजे, वरी अंगे पेललेनी उचलले का नेणीजे, तैसे पृष्ठांत उचलीजे गुल्फद्वय धरिजे तेणेची माने. मग शरीर संचू पार्था हा अशेष ही सर्वथा, पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय. अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण, वज्रासन गौण नामययासी. ऐसी आधारी मुद्रा पडे आणि अधिचा मार्गू मोडे, तेथ अपानू आतुलीकडे ओढो लागे. तव कर संपुटा पैसे वामचरणी बैसे, बाहू मोळी दिसे थोरी वाली. माझी उभार लेनी दंडे शिर कमळ होय गाढे, नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती. वरिचली पाती ढळती तळीची तळी पुंजाळती, तेथ अर्धोन्मिलन स्थिती उपजे तया. दिठी राहोनी आतुलीकडे बाहिरे पाऊल घाली कोडे, ते ठाये ठाओ पडे नासाग्र पीठी. ऐसे अढंचे आतूचे रचे बाहेरी मागवते न वचे, म्हणून राहणे अधिये दिठीचे तेथचे होय. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी, हे चाड सरे आघवी अपैसया. मग कंठ नाळ आटे हनुवटी अणवटी दाटे, ते गाढी होऊनी नेहटे वक्षस्थळी. माझी घंटिका लोपे वरी बंद जो आरोपे, तो जालंधर मणिपे पांडुकुमरा. नाभी वरी पोखे उदर हे थोके, अंतरी फाके हृदय कोश. स्वाधिष्ठाना वरिली काठी नाभिस्थाना तळवटी, बंद पडे किरटी ओढी आणा तो. ऐसी शरीरा बाहेरिली कडे अभ्यासाची पाखर पडे, तव आतु त्राय मोडे मनोधर्माची. कल्पना निमे प्रवृत्ती शमे, अंगे मन विरमे सावियाची. क्षुधा काय झाली निद्रा केवती गेली, हे आठवणही आरपली न दिसे वेगा. जो मूळबंधे कोंडला अपानू मागवता मुरडला, तो सवेची वरी साकडला फाकुदरी. क्षोभलेपणे माझे व्हायला ठाई गाजे, म्हणी पुरेसी झुंजे राहोनिया. मग थावली ते वाहुटळी सैंग घेऊन घर डवळी, बाळपणीची कोठली बाहेरी घाली. भीतरी वळी न धरे कोठया माझी संचरे, कफ पित्ताचे थारे उरोनेदी. धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी, आतली मज्जा काढी अस्थिगत. नाडी ते सोडवी गात्राते विघडवी, साधकाते भेडसावी परी बिहावे ना. व्याधी ते दावी सभेची हारवी, आप पृथ्वी कालवी एकवाट. तव एरीकडे धनुर्धरा आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनीये. नागिणीचे पिले कुंकुमे न्हाले, वळण घेऊन आले सेजे जैसे. तैसी ते कुंडलिनी मौटकी मोटकी औटवळणी, अधोमुख सर्पिणी निदैली जसे. विदुल्लतेची विडी वन्नी ज्वाळांची घडी, पन्नरे याची चोखडी खोटी जैसी. तैसी जुबद्ध आडली पुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली सावध होय. तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुडले अंकुरेसी.
तैसी विडियाते सोडिती कवतिके अंग मोडिती कंदावरी शक्ती उठली दिसे सहजे बोवा दिसांची भूक वरी चेवविली ते होय मिख मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्व उजू ते तर हृदय कोशा तळवटी जो पवनू भरे किरीटी तया सगळे याची मिठी देऊन निघाली मुखीच्या ज्वाळी तळी वरी कवळी मासाची वडवाळी आरोग लागे जे जे ठाय समास ते तर आहाच जोडे घाऊस पाठी एक दोन घास तेही वरी मग तळवे तळहात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी झाडागे संधी प्रत्यंगीचा आधार न तरी न संडी परी नखीचेही सत्व काढी त्वचा धुवूनी जडी पांजरेसी अस्थींचे नळे निरेपे शिरांचे हिर ओरपे तव बाहेरी विरुडी करपे रोमबीजाची मग सप्तधातूंच्या सागरी तहानेली घोटुवरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीतू नासा पुटवनी वारा जो जातसे अंगुळे बारा तो गची धरूनी माघारा आतु घाली तेथ अध वरवते आकुंचे ऊर्ध्व तल्लवते खाचे तया खेवा माझी चक्रांचे पदर उरती हे रवी तेव्हाची दोन्ही मिळती बरी कुंडलिनी नावेक दुश्चित्ती ते तया ते म्हणे परवती तुम्ही काहीसे ऐके पार्थिव धातू आघवी आरोगिता काय रवी आणि आपाते तव ठेवी पुसूनिया ऐसी दोन्ही भूते खाये तेवेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊन राहे सुषुम्ने पासी तेथ तृप्तीचेनी संतोषे गरळ जे वमी मुखे तेणे तियेचेनी पियुषे प्राणुजिये तो अग्नी आतवनी निगे परी सबायनी वमूर्ची लागे तेवेळी कसू बांधती अंगे सांडिला पुढती मार्ग मोडती नाडीचे नवविधपण वायूंचे जाय म्हणून शरीरीचे धर्म नाही इडा पिंगळा एकवटती गाठी तिन्ही सुटती साही पदर फुटती चक्रांचे मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे बुद्धीची पुळिक विरे परिमळू घ्राणी उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी तव वरिली कडवनी ढाळे चंद्रामृताचे तळे कान वडवनी मिळे शक्तिमुखी तेणे नातके रसू भरे तो सर्वांगा माझी संचरे जेतीचा तेथ मुरे प्राण पवनू तातलिये मुसे मेण निघोनी जाय जैसे मग कोंदली ठाये रसे ओतलेनी तैसी पिंडाचेनी आकारे ते कळाचिका अवतरे वरी त्वचेचेनी पदरे पांगुरलीसे जैसी आभाळीची बुंती करून राहे गभस्ती मग फिटलिया दीप्ती धरू नये तैसा हाच वरी कोरडा त्वचेचा असे पातवडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मीराचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंभ अवेव कांतीची भांब तैसी दिसे ना तरी संध्या रागीचे रंग काढुनी वळिले ते अंग की अंतरज्योतीचे लिंग निर्वाळले कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव मज पाहता सावेव शांती चित्रे ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरूचे रोप थावले जैसे तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा ना ना सासिन्नला मळा कोवळीकेचा हो का शारदीये चेनी ओले चंद्रबिंब पाळलेले का तेजेची मूर्त बैसले आसनावरी तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चांद्र पिये मग देहाकृती बिहे कृतांतुगा वृद्धाप्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे लोपली उघडे बाळदशा वयसा तरी तुलेवरी एरवी बळाचा बळार्थो करी धैर्याची थोरी निरूपम कनकद्रुमाच्या पालवी रत्न कळिका नित्य नवी नखे तैसी बरवी नवी निघती दातही आन होती परी अपाणे सानेजती जैसी दो बाई बैसे पाती रे यांची माणिकुलयांची या कणिया सावियाच्या अणुमाणिया तैसिया सर्वांगी उधवती अणिया रोमेचिया कर चरण तळे जैसी का रातोत पळे पखाळी होती डोळे काय सांगू निडारा चेनी कोंदाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवणी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची तैसी पातेची एक कवळीये न समाये दिठी जाकळोनी निघो पाये आदिलीची परी होये गगना कवळीती ऐके देव होय सोनियाचे परी लाघवये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही मग समुद्रा पैलाडी देखे स्वर्गीचा आलोचू ऐके मनोगत ओळखे मुंगियेचे पवनाचा वारिका वळगे चाले तरी उदकी पावो न लगे येणे बहुकाई प्रसंगे होती सिद्धी ऐके प्राणाचा हातू धरुनी
गगनाची पावटी करुनी मध्यमेचेनी दादरे उनी हृदया आली. ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जिया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्म शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. हे असो ते कुंडली हृदया आतू आली, तव अनाहताचा बोली चावळे ते. शक्तीचे या अंगा आले, बुद्धीचे चैतन्य होते झाले, तेने ते ऐकले अळूमाळू. घोषाची या कुंडी नादचित्रांची रुपडी, प्रणवाची या मोडी रेखिली जैसे. हेची कल्पावे जरी जाणीजे तरी जाणीजे, परी आता कल्पिते कैचे आणीजे. तरी नेणो काय गाजे तिये ठाई. विसरून गेलो अर्जुना जव नाशू नाही पवना, तव वाचा अति गगना म्हणून घुमे. तया अनाहताचेनी मेघे आकाश दुमदुमू लागे, तव ब्रह्मस्थानीचे बेगे फिटे सहजे. ऐके कमळ गर्भाकारे, जे महदाकाश दुसरे, जेथ चैतन्य आधातुरे होऊन असिजे. तया हृदयाच्या परिवरी कुंडली परमेश्वरी, तेजाचा सिधोरी विनियोगिली. तेजाची सिधोरी विनियोगिली. बुद्धीचेनी शाके हात बोने निके, द्वैत तेत न देखे तैसे केले. ऐसी निजकांती हारविली, मग प्राणाची केवळ झाली, तेवेळी कैसी गमली म्हणावी पा. हो का जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी, ते काढून या वेगळी ठेविली तिया. ना तरी वायूचेनी अंगे झगटली, दीपाची दिठी निमुटली, का लखलकोनी हारपली वीज गगनी. तैसी हृदय कमळ वेरी, दिसे सोनियाची जैसी सरी, ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. मग ते हृदय भूमी पोकळे, जिराली का एके वेळे, तैसे शक्तीचे रूप मावळे शक्ती माझी. तेव्हा तरी शक्तीची म्हणीजे, एरवी तो प्राणू केवळू जाणीजे. आता नाद बिंदू नेणीजे कळा ज्योती. मनाचा हन मारू का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी. हे कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी. हे महाभूतांची फुडी आटणी देखा. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू. दाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. तया ध्वनिताचे केणे सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी, उपलविली मिया जाणूनी ग्राहिक श्रोते. ऐका शक्तीचे तेज लोपे, तेथ देहाचे रूप हारपे, मग तो डोळ्या माझी लपे जगाची. एरवी आदिलाची ऐसे सावयव तरी असे, वायूचे जैसे वळिले आहे. ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा, का अवेऊची नभा निवडला तो. तैसे होय शरीर तई ते म्हणिजे खेचर, ते पद होता चमत्कार पिंडजनी. तेखे साधकू निगवनी जाये, मागा पाऊलांची ओळ राहे, तेथ ठाईची होय आणि मादिक. परी तेणे काय आपण पेया, अवधारी ऐसा धनंजया, लोपू आथी भूतत्रया देहीच्या देही. पृथ्वी ते आप विरवी, आपाते तेज जिरवी, तेजाते पवनू आरवी हृदया माझी. पाठी एकला आपण उरे, परी शरीराचेनी अनुकारे, मग तोही निगे अंतरे गगना मिळो. ते विळी कुंडलिनी हे भाष जाये, मग मारुता ऐसे नाम लाहे, परी शक्ती पण ते आहे जव न मिळे शिवी. मग जालंधर सांडी ककारांत फोडी, गगनाची ये पहाडी पैठी होय. तेथ ओंकाराची ये पाठी, पाय देत उठाउठी, पश्यंतीची ये पाऊटी मागा घाली. पुढा तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाच्या अंतरी भरती, घमे सागरी सरिता जेवी. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, सोहम भावाच्या बाह्या पसरुनी, परमात्मलिंगा धावोनी अंगागडे. तव महाभूतांची जवनिक फिटे, मग दोहोसी होय झटे, तेथ गगना सकट आटे समरसी तिये. पै मेघाचेनी मुखे निवडला, समुद्र का ओगी पडिला, तो मागवता जैसा आला आपण पेया. देवी पिंडाचेनी मिशे, पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पांडुकुमारा. आता दुजे हन होते की एकचिते हे आईते, ऐसी विभंजने पुरते उरेचिना. गगनी गगनलया जाये, ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊन टाके. म्हणून तेथीची मातू न चढे बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावा तू पैठी कीजे. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधरी, ते पाहे पा वैखरी दुरी टेली. भ्रूलता मागिली कडे, तेथ मकाराचेची अंग नडे,
सडे या प्राणा साकळे गगना येता. पाठी तेथ चितो भेसळला, तव शब्दाचा दिवो मावळला. मग तयाही वरी आटू भविनला आकाशाचा. आता महाशून्याचा डोही गगनासीची थाऊ नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा यया. म्हणून अखरा माझी सापडे, का कानवरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. जई कही दैवे अनुभविले फावे, तई आपणची हे ठाकावे ओनिया. पुढती जाणणे ते नाहीची, म्हणून असो किती हेची बोलावे, आता वायाची धनुर्धरा. ऐसे शब्द जात मागवते फिरे, ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे. वाराई जेत न शरे विचाराचा, जे उन्मनी हेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व, जे विश्वाचे या मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जेथ आदि आणि अंतू विरोनी गेले. जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे. हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभाची रूपा आली. देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे, जे अनिर्वाच्य महासुख, पै आपणची झाले पुरुष, जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवीरी. आम्ही साधन जे सांगितले, तेची शरीरी जी केले, ते आमुचैनी पाडे आले निर्वाळे या. परब्रह्माचैनी रसे, देहाकृतीचैनी मुसे, ओतीव झाले तैसे दिसती अंगे. जरी हे प्रतीती अंतरी फाके, तरी विश्वचे हे अवघे झाके. तव अर्जुन म्हणे निके साचजिये, का जे आपण आता देवो, हा बोलिले जो पाओ, तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. ये अभ्यासी दृढ जे होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती. हे सांगतियाची रीती कळले मज. देवा गोठीचे हे ऐकता, बोधू उपजतसे चित्ता, मा अनुभवे तल्लीनता नोहेल केली. म्हणून येथ काही अनारिसे नाही, परी नाव भरी चित्त देई बोलाय का. आता कृष्णा सांगितला योगू, तो मना आला तरी चांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. सहजे अंगिक जे तुले आहे, ते तुले याची जरी सिद्धी जाये, तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन. ना तरी देव जैसे सांगतील, तैसे आपण पे जरी न ठकेल, तरी योग्यते विण होईल तेची पुसो. जीवीची ऐशी धारण, म्हणून पुसावया झाले कारण. मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. हा ओजी अवधारिले, जे हे साधन तुम्ही निरूपिले, ते आवडतयाही अभ्यासिले फावो सके, की योग्य ते विण नाही ऐसे अन असे काही. ते तर कृष्ण म्हणती काय धनुर्धरा, हे काज कीर निर्वाण, परी आणि काही जे काही साधारण, ते अधिकाराचेनी ओढवे विण काही सिद्धी जाये. पै योग्यता जे म्हणिजे, ते प्राप्तीचे आधीन जाणिजे. का जे योग्य होऊन कीजे, ते आरंभिले फळे. तरी तैसी येत काही सावियाची कीण नाही, आणि योग्यतेची काही खाणी असे. नाव एक विरक्तू जाला देवधर्मी नियतू, तरी तोच नव्हे व्यवस्थित अधिकारिया. ए तुला लिये ऐणी माझी वडे, योग्यपण तू तेही जोडे, ऐसे प्रसंगी साकडे पिडिले तयाचे. मग म्हणे पार्था, ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला, का निद्रेसी जीवे विकला, तो नाही येतस म्हणितला अधिकार्या. अथवा आग्रहाची ये बांधोडी, क्षुधा तृषा ये कोंडी, आहाराते तोडी मारून या. निद्रेची या वाटा न वचे, ऐसा दृढवेचेनी अवतरणे नाचे, ते शरीर नव्हे तयाचे, मग योग कवणाचा. म्हणून अतिशये विषय सेवा, तैसा बोलू न व्हावा, का सर्व निरोधू करावा तेही नको. आहारू तरी सेविजे, परियुक्तीचेनी मापे मविजे, क्रिया जाता आचरिजे तियाची स्थिती. मितला बोली बोलीजे, मवला पाऊली चालीजे, निद्रेही मानू दीजे अवसरे एके. जागणे जरी झाले तरी तेही ओवावे मितले, ए तुले निधान धातू साम्य संचले असेल सुखे. ऐसे युक्तीचेनी हाते, जै इंद्रिया उपिजे भाते, तै संतोषासी वाढते मनची करी. बाहेरी युक्तीची मुद्रा पडे, तवा आतू सुख वाढे, तेत सहजची योगू घडे नाभ्यासिता. भाग्याची ये भडसे, उद्यमाचेनी मिशे, समृद्धी जात जैसे घर रिगोये,
तैसा युक्तिमंत कवतिके अभ्यासाची ये मोहरे ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीची या राणीवा अलंकरीचे. युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग होय बरवे तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. तया ते योगयुक्तू म्हण हेही प्रसंगे जाण तया दीपाचे उपलक्षण निर्वातीची. आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणोनी ते निके चित्त देऊनी परिसावे गा. तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षू न होसी ते सांग पा काय बेहसी दुवाडपणा. तरी पार्था हे झणे सायास घेसी हो मने वाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करीती. पाहे पहा आयुष्याते आढळ करी जे सरते जीवित वारी तया औषधाते काय वैरी जिव्हा न म्हणे. ऐसे हितासी जे जे निके ते सदाच यया दुखे एरवी सोपे योगासारखे काही आहे. म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेणे होईल तरी हो का निरोधू यया. एरवी तरी येणे योगे जै इंद्रिया विंदाण लागे तैंची चित्त भेटो निगे आपण पेया. परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण याते आपण देखे देखत खेओ ओळखे म्हणे तत्व हे मी. तिये ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्यी बैसे एथ चित्तपण समरसे विरोनी जाय. जया परवते आणिक नाही जया ते इंद्रिये निणती कही ते आपणची आपुला ठाई होऊन असे. मग मेरू पासवनी थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटी जोपा परी भारे चित्त न दटे. का शस्त्रवरी तोडिलिया देह आगी माझी पडिलिया चित्त महासुखी पहुडलिया चेओ न ये. ऐसे आपण पार गौनी ठाये मग देहाची वास न पाहे आणि ते सुखची होऊन जाये म्हणून विसरे. जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे. जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी. जे अभ्यास लेनी योगे सावेव देखावे लागे देखिले तरी अंगे होई जे लगा. परी तोची योगू बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. हा विषयाते निमालिया आईके इंद्रिये नियमाचा धारणी देखे तरी हे घालूनी मुखे जीवितवासी. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीची या दवळारी बुद्धी नांदे. बुद्धी धैर्या होय वसवटा तरी मनाते अनुभवाची या वाटा आणुनी करी प्रतिष्ठा आत्मभोवनी. याही एकी परी प्राप्ती आहे विचारी हे न टके तरी सोपारी आणि का ऐके. आता नेमूच्या हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाच्या बोला बाहिरा नोही. जरी येतुलेन चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलुनी. मग मोकलिले जेथ जाईल तेथौनी नियमूची घेऊनी येईल ऐसेनी स्थैर्याची होईल सवेया. पाठी की तुलेनी एके वेळे तया स्थैर्याचेनी मेळे आत्मरूपा जवळे येईल सहज. तया ते देखवनी अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य तेजे उजिवडेल त्रैलोक्ये. आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जई विरे तई गगनेची का भरे विश्व जैसे. तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची होय आघवे ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. या सोपिया योगस्थिती उकलू देखिला गा बहुती संकल्पाची संपत्ती रुसोन्या. तया सुखाचेनी सांगाते आणि परब्रह्मा तवते जेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे तैसे होय तिये मिळी मग सामरस्याची या रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. ऐसे आपुले पायवरी चालिजे आपुलिये पाठीवरी हे पार्था नांगवे तरी आन कीजे. मी तव सकळ देही असे एथ बिघडू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे ये तुले होवावे गा. एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूतांचेनी एक अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. मग तो एक
हे माया बोलता दिसतसे वाया, एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मी आहे. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचेनी आयुष्ये रसू, का गगनाचेनी माने अवकाशू, तैसा माझेनी रूपे रूपसू पुरुषु गातो. जेणे ऐक्याची या दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखील, जैसा पटी तंतु एकू, का स्वरूपे तरी बहुते आहाती, परी तैसी सोनी बहुते नव्हती. ऐसी ऐक्याचळाची बुंती केली जेणे, ना तरी वृक्षाची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली. ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. तो पंचात्मकी सापडे मग सांग पहा कैसेनी आडे, तो प्रतितीचेनी पाडे मजसी तुके. माझे व्यापकपणा आघवे गवसले तयाचेनी अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापकू झाला. आता शरीर तरी आहे परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलवरी होये करू काय. म्हणून असो ते विशेषे अथवा आपण पेया सारिके, जो चराचर देखे अखंडित. सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे, दोन्ही ऐसी मनोधर्मे नेणेची जो. हे सम विषम भाव आणि काही वैचित्र्य जे सर्व, ते मानी जैसे अवेव आपुले होते. हे एकैक काही सांगावे, जया त्रैलोक्याचे आगवे. मी ऐसे स्वभावे बोधा आले, तयासी देह एक किराती. लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा. म्हणून आपण पहा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्यची एक उपासीजे पांडवागा. हे तू ते भोवती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी, जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही. तेव्हा अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा, परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. एरवी राहटवया तोकडे त्रैलोक्य येया. म्हणून ऐसे कैंगडेल, जे मरकटा समाधी येईल. का रहा म्हणितलय्या राहेल महावात. जे बुद्धी ते सळी निश्चयाते ढाळी, धैर्यसी हातापळी मिळवून जाय. जे विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, वैसिजे तरी हिंडवी चहुदिशी. जे निरुंदले घे वाव, जया संयमूचे होय सावाव. ते मन आपुला स्वभाव सांडील काही. म्हणून मन एक निश्चळ राहेल, मग आम्हासी साम्य येईल. हे विशेषही न घडेल याची लागी. तेव्हा कृष्ण म्हणती, साचची बोलता हासी ते तैसेची. या मनाचा कीर चपळची स्वभाव गा. परी वैराग्याचे आधारे लाविले अभ्यासाची ये मोहरे, तरी ते केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. का या मनाचे एक निके, जे देखील या गोडीची या ठाया सोके. म्हणून अनुभव सुखची कौतुके दावित जाईजे. एरवी विरक्ती जया नाही, ज्या अभ्यासी न रिगतीची कही. तया नाकळे हे आम्ही न म्हणू काही. परी यमनियमाच्या वाटा न वचिजे, साविया वैराग्याची से न करीजे. केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी. या जालिया मानसा कही युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे. म्हणून मनाचा निग्रह होये, ऐसा उपाय जो आहे तो आरंभी. मग नोहे कैसा पाहो, तरी योग साधन जितुके. ते आघवेची काय लटके, परी आपण पेया अभ्यासू न टके. हेची म्हणे अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ. काही महदादी हे सकळ आपुन हे. तेथ अर्जुन म्हणे, निके देवो बोलती ते न चुके. साच योग बळेसी न तुके मनोवळ. तरी तोच योगू कैसा केवी जाणो, आम्ही येतुले दिवस या मातुही नेणू. म्हणून मनाते जी म्हणो अनावर हे. हा आता अघवे या जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा. योग परिचयो आम्हा झाला आजी. परी आणि काही ऐकू गोसाविया, मज संशयो असे साविया. जो तुझ वाचून फेडावया समर्थ नाही. म्हणून सांगे गोविंदा, कवणू ऐकू मोक्षपदा झोंबतो होता. श्रद्धा उपाये विण इंद्रिय ग्रामोनी निघाला. अस्तेची या वाटे लागला, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया. तव आत्मसिद्धी न टकेची, आणि मागुते न येववेची. ऐसा अस्तु गेला माझारीची आयुष्यवानू.
जैसे अवकाळी आभाळ अळुमाळू सपातळ विपाये आले केवळ वसे ना वर्षे. तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती सांडवली श्रद्धा तया. ऐसा ओलाला अंतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया हो जी कवण गती. तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुगी असता तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे गा. परी येतुलेची एक घडे जे माझारी विसमावे पडे तेही ऐसेनी सुखाडे जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकता सोहम सिद्धी ते. परी ते तुला वेगू नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे. ऐके कवतिक होय कैसे दे शतमखा लोकसायासे ते तो पावे अनायासे कैवल्य काम. मग तेतीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कांटाळे मन. हा अंतरायो अवचिता का उडवला भगवंता दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. पाठी जन्मे संसारी परी सकल धर्माची या माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रेयेचा. जया ते नीतिपंथे चालिजे सत्यधूत बोलिजे देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. वेदू जो जागेश्वरू जया व्यवसाय निजा चारू सारा सार विचारू मंत्र जयाते. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची कांता जयाते ग्रह देवता आदिरुद्धी. ऐसी निजपुण्याची जोडी वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी ये जन्मे तो सुखाडी योगच्युतू. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत. जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कुजते कोकिलवनी व संतोषाच्या. जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्यफळी तया योगियांची या कुळी जन्म पावे. मोटकी देहाकृती उमटे आणि उन्मेखाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रकटे प्रकाश जायचा. तैसी दशेची वाट न पाहता वैसेची या गावा न येता बाळपणीची सर्वज्ञता वरी तयाते. ते सिद्ध प्रज्ञेचेनी लाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले हम जप होम करीती सदा. अमरी भाट होईजे मग मृत्युलोकाते वाणिजे ऐसे जन्म गा पार्था जे ते तो पावे. आदी मागील जे सद्बुद्धी जेत जीविता झाली होती अवधी मग तेची पुढती निरवधी नवील आहे. तेत सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवलीळा पाताळ धणे. तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय तेत साया सेविण जाय बुद्धितयाची. बळिये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळवची लागे. ऐसे नेणो काही पैसे तया तेची कीजे अभ्यासे समाधी घरपुसे मानसाचे. जाणिये योगपीठीचा भैरवू काय आरंभ हिरंबाचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला. हा संसारू मानिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरिले रूप चंदनाचे. तैसा संतोषाचा काही घडिला की सिद्धी भांडारी उनी काढिला दिसे तेणे माने रुडला साधक दशे. जे वर्षशतांची या कोडी जन्मसहस्रांची या आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. म्हणून साधन जाता घवे अनुसरे तया स्वभावे मग आईतिये बैसे राणीवे विवेकाची. पाठी विचारी जता वेगा तो विवेकही टाके मागा मग अविचारणीय ते अंगा घडून जाय. तेथ मनाचे मेघवडे विरे पवनाचे पवनपणा सरे आपण पा आपण मुरे आकाशही. प्रणवाचा माता बुडे इतुले अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे ययाची लागे. ऐसी परब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीची गती तया अमूर्ताची मूर्ती होऊन टाके. तेणे बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. आणि तद्रूपते सीची लग्न लागोनी ठेले अभिन्न जैसे लोपले अभ्र गगन होऊन ठाके. तैसे विश्व हो जेथ होये माघवते लया जाये ते विद्यमानेची देहे झाला तो घा. दया लाभाची या आशा करूनी धैर्य भाऊंचा भरवसा घालीत षटकर्मांचा धारसा कर्मनिष्ठ.
का जी एकी वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेसी समरंगी ज्ञानी गा. अथवा निलागे निसरडा तपोदुर्गाचिया अडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया. जे भजत या भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा तेच तो आपण स्वये झाला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्वगा. म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानियासी वेद्यू तापसांचा आद्यू तपोनाथू. पै जीव परमात्म संगमा जयांचे येणे झाले मनोधर्मा तो शरीरीची परी महिमा ऐसी पावे. म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होई अंतःकरणे पांडुकुमारा. अगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. तेत भजता भजन भजावे हे भक्ती साधन जे आघवे तो मी चिजाला अनुभवे अखंडित. मग तया महाप्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे गा ते साचे समुद्रापते. तया एकवटली या प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेच होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे जेत त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे. तेथ आदिलापासोनी पार्था ऐकिजे ऐसीची आस्था दुणावली हे यदुनाथा पाहो सरले. की सावियाची मनी संतोषला जे बोला आरिसा जोडला तेणे हरिके आता उपलवला निरूपिल. जो प्रसंगो आहे पुढा जेथ शांतू दिसेल उघडा जो पालवी जेल मुडा प्रमेय बीजाचा. जे सात्विका चेनी वडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निरोळले वापे चतुरचित्ताचे. वरी अवधानाचा वापसा लादला सोनिया ऐसा म्हणवनी पेरावया धिमसा निवृत्तीसी. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरु केला कोडे माथा हात ठेविला ते पुढे बीजेची वाहिले. म्हणून येणे मुखे जे जे निगे ते संतांच्या हृदयी लागे हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे. परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साठो वाटी घेयावे चित्ताची. अवधानाचे नि हाते नियापा हृदया तवते हे रिजवितील आयणी ते सज्जनांची. हे हिताते निवविती परिणामाते जीवविती सुखाची वाहती लाखोली जीवा. जे अर्जुनेसी मुकुंदे नागर बोलिले विनोदे ते ओवियेचे नि बंधे सांगे नमी. हरि ओम. 6वा अध्याय संपूर्ण.